अक्षर गट क्रमांक 7 मधील कृती नंबर 10 शब्द तयार कर व लिही. जसे की म नी, तसे फ नी, गा नी, पाणी, वेणी, नाणी, राणी अशा प्रकारचे शब्द तुम्ही तयार करायचे. कृती नंबर 11 पहिल्या अक्षराला काना 2 मात्र चिन्ह जोड, शब्द वाच व लिही. जसे थी, तसे चला काना आणि 2 मात्रे दिले की काय झालं चौथी. गला काना आणि 2 मात्रे दिले की काय झालं गौरी. हला काना 2 मात्रे द. अशा प्रकारचे पहिल्या अक्षराला काना 2 मात्रे देऊन पुढचे शब्द लिहायचे. कृती नंबर 12 कंसातील योग्य अक्षर चौकटीत लिही. जसे की चौ, गऊ हे अक्षर ओळखायचे आणि चौकटीत लिहायचे. मग इथं काय येईल, इथं घडा दिलंय, मग काय येईल चौघडा. आणि इथं काय येईल गौरव, गौतमी. आता पहा कृती नंबर 13 अक्षर गटापासून शब्द तयार कर. हे अक्षराचे गट दिलेत न, थ, ख, र, व, न, भ, त, ब, ज, ग आणि वेलांटी अशी दिली. त्यापासून काय करायचे तुम्ही शब्द तयार करायचे. मग याच्यापासून शब्द तयार करा. काय तयार होईल न, थ, आता कान्याचा एक शब्द तयार करू आपण भात. भला काना दिला भात. आता ज, र अशा पद्धतीने पुढचे शब्द तुम्ही तयार करून घ्यायचे. कृती नंबर 11 वाक्य तयार कर व लिही. काकी भाकरी थापते, आजी खिचडी करते, आई पुरी तळते. मग इथं लिहायचं काकी भाकरी थापते अशा पद्धतीचं वाक्य काय येईल आजी खिचडी करते, आई पुरी तळते अशा पद्धतीचे वाक्य लिहायचे. कृती नंबर 11 खालील वाचनपाठ वाच व प्रश्नाची उत्तरे लिही. सौरभ ही माझी शाळा आहे. शाळेभोवती बाग आहे. बागेत खूप झाडे आहेत. झाडावर फळे आहेत. मुले बागेची साफसफाई करतात. शाळेसमोर मैदान आहे. मैदानात मुले खो खो खेळतात. मग दिलेल्या चौकोनात योग्य शब्द लिही. मग शाळेभोवती बाग, मग बाग लिहायची तुम्ही बाग. बघा आता चित्रातील मुले खेळत असलेला खेळ. कोणता खेळ खेळतात चित्रातली मुलं पहा खो खो. मग तुम्ही खो खो इथं लिहायचं. बागेची साफसफाई करणारी. बागेची साफसफाई कोण करतात मुले, मग मुले लिहायचं. शाळा स्वच्छ राहावी यासाठी तू काय करशील ते सांग. मग आपली शाळा स्वच्छ राहण्यासाठी तुम्ही काय करताल, साफसफाई करताल का आणखी काही करताल का, शाळेमध्ये कचरा वगैरे करणार नाहीत अशी काळजी तुम्हाला जी माहिती आवडेल ती माहिती इथे तुम्ही लिहून काढायची. ओके.